सोलापुर के हिंदू जनाक्रोश मोर्चे में भाजपा विधायक नितेश राणे ने की हिंदू राष्ट्र की बात. त्यांचा अली तर आमचा बजरंगबली, तो ओवेसींच्या बांबू टाकतो. मैं रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है. 6 जनवरी शनिवार को सोलापुर में हिंदू जनाक्रोश मोर्चा निकाला गया. मोर्चे का रूपांतर एक सभा में हुआ. सभा में भाषण हुआ कोकण के भाजपा के विधायक नितेश राणे, जो हिंदुत्व पोस्टर बॉय फिलहाल महाराष्ट्र में बनने की पूरी कोशिश कर रहे हैं और भड़काऊ भाषण देना, मुसलमानों को खुलेआम जो है टारगेट करना, निशाना बनाना अब उनका पसंदीदा काम बन चुका है. तो किस तरह से उनका भाषण रहा, वो भाषण हम आपको दिखा रहे हैं. खास करके वक्फ बोर्ड एक्ट खत्म करने की बातें, लैंड जिहाद के मुद्दे पर उन्होंने कही और जिसके चलते कितना फायदा हिंदुओं को पहुंचेगा ये अगले भाषण में टी राजा सिंह ने बताया. तो नितेश राणे का भाषण हम आपको दिखा रहे हैं, जिसमें उन्होंने कहा कि ये हिंदू राष्ट्र है, यानी भारत, हिंदुस्तान, इंडिया अब हिंदू राष्ट्र है. एक विधायक जो है वो संविधान की शपथ लेकर के सदन में बैठ रहा है और मंच पर खुलेआम इस देश को हिंदू राष्ट्र घोषित कर रहा है. उसके बाद एक नारा वो लगवा रहे, त्यांचा अली तर आमचा बजरंगबली. और इतना ही नहीं, टी राजा सिंह के बारे में उल्लेख करते हुए वो कह रहे कि तेलंगाना में टी राजा सिंह ओवैसी भाइयों के बांबू डालते हैं. तो देखिए नितेश राणे का ये भड़काऊ भाषण, जिसके चलते उन पर अभी एफआईआर हुई है मगर गिरफ्तारी नहीं. प्रत्येक इंच या जमिनीवर माझ्या तुमच्यासारख्या हिंदू समाजाचा अधिकार आहे. ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्याला आपण हिंदू राष्ट्र म्हणतो. आणि या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या कुठल्याही हिंदूला कोणीही अगर वाकड्या नजरेने पाहत असेल तर ती नजर आम्ही जागेवर ठेवत नाही. आणि बाहेर निघताना त्या नगरवरून असे 10-20 ते झाले जिहादी उभे होते. त्यांना मी सोलापूर मधल्या सगळ्या या जिहाद्यांना सांगेन, या हिरव्या सापांना सांगेन, आमच्या नादी लागू नका. त्याच्यातले नाही आहोत आम्ही. तुम्ही आमच्या कुठल्याही हिंदू समाजाच्या कोणाकडे यापुढे कुठलाही अन्याय कराल तर आज तर फक्त दोघं सभेच्या निमित्ताने आलेलो आहे. उद्या न सांगता सोलापूरमध्ये येऊ आणि मग घेऊन जाऊ आपल्या बरोबर कुठेतरी. कोण आम्हाला काही करू शकत नाही, काही करू शकत नाही. कारण का हे हिंदू राष्ट्र आहे. कार्यक्रम अटळ आहे पण सांगीन तेव्हा द्या. वक्फ बोर्डचा कायदा म्हणजे काय समजून घ्या तुम्ही. तुम्हाला जे उठसूट सांगितलं जातं कि ये हमारी जमीन है, हमारे जमीन पे आप लोग आके रह रहे हो, याबद्दल तुम्ही समजून घ्या, शिकून घ्या. हा कायदा 1995चा आहे. हा वक्फ बोर्डचा कायदा हा फक्त आपल्या देशामध्ये आहे, फक्त आपल्या देशामध्ये. असा कायदा ना कोणा हिंदूंसाठी आहे, ना कुठल्या शीख समाजासाठी आहे, ना कुठल्या ख्रिश्चन समाजासाठी आहे. अहो ते सोडा. अशा वक्फ बोर्डचा कायदा जे देश इस्लाम राष्ट्र म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो, हा असा वक्फ बोर्डचा कायदा त्या पाकिस्तान किंवा इजिप्त या देशांमध्ये पण नाही आहे. म्हणजे ह्यांच्या इस्लाम मानणाऱ्या राष्ट्रामध्ये हे वक्फ बोर्डचा कायदा आणत नाही. पण ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्या देशामध्ये अशा पद्धतीचा कायदा आणायचा आणि हिंदूंना तिची लोकसंख्या कमी कशी करायची, त्यासाठी हे मोठं षडयंत्र आहे. तुम्ही सगळेजण समजून घ्या. काय गप्प बसणार की नाही, ऐकणार की नाही, मारायची की नाही जिहाद्यांची. तर आम्ही बोल
जिहाद्यांची झोप उडाली पाहिजे. तर यासाठी तुम्ही गप्प बसून ऐकणं फार गरजेचं आहे. मंचावर ज्याने आताच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ते पुढे गेले ते सन्मान्य जगद्गुरू महाराज तेलंगणावरून जो दिवस रात्र त्या दोन्ही ओवेसांच्या बांबू घालतो. आता त्याला मराठी कळलं का माहित नाही. हो राजाजी, मैंने बोला आपका नाम लेते टाइम बोला है कि जो ओवैसी के भाइयों को दिन रात बांबू डालता है, नाही वाचवायला येणार ना. त्याचा तो राहुल गांधी परत सत्तेत येत ना आज सत्तेत येत. आमच्या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींचंच राज्य राहणार. आमच्या देशामध्ये भगवाधाऱ्यांचंच राज्य राहणार. आणि कुठल्याही अधिकाऱ्याला अगर आमच्या हिंदूंच्या विरुद्ध काम करायचं असेल तर पाकिस्तानमध्ये बदली मागून घ्या आणि इथून निघून जा. मी तुम्हालाही सांगतो, यापुढे हे लोकांनी अगर कुठलंही अगर आपलं अतिक्रमण हटवलं नाही, नियमामध्ये बसलेलं अतिक्रमण हटवलं नाही, तर एक घोषणा मी तुम्हाला देतोय, लक्षात ठेवा आणि त्याच्यावर काम करा. आणि जी घोषणा अशी आहे, थांब रे बाबा, घोषणा अशी आहे की ह्यांचा आली तर आमचा बजरंग बले, ह्यांचा आली तर आमचा, ह्यांचा आली तर आमचा, ह्यांचा आली तर आमचा. यापुढे कुठेही अगर अतिक्रमण हे लोकांनी हटवलं नाही, त्याच्यामध्ये या वक्फ बोर्ड ह्या आला कुठे, वक्फ बोर्ड काय, वक्फ बोर्ड काय हे लोकांनी वरतून पाठवलाय काय, उपटा येतं त्या वक्फ बोर्ड मध्ये जाऊन. हे लोक आपल्या देशामध्ये, बांधवांनो लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये सिरिया आणि पाकिस्तान सरकार शरिया कायदा लागू करू पाहत आहेत. तुम्ही जागृत राहा बांधवांनो. बघा त्या ठाण्यामध्ये काय झालं, तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल ती बातमी. गेल्याच महिन्यामध्ये एनआयएच्या माध्यमातून एक कारवाई ठाण्यामध्ये झाली. ठाण्यामध्ये पडगा नावाचं गाव होतं, पडगा. त्या पडगा गावामध्ये अशाच पद्धतीने आपण सगळे हिंदू तिकडे राहत होतो. या लोकांनी अशाच पद्धतीचा लँड जिहाद आणि लव्ह जिहाद करून त्या गावातल्या आणि आजूबाजूच्या 5 गावांचा हिंदू समाजाला तिथून पळून लावलं. त्यांची घरं सोडायला लावली. त्या गावामध्ये 100% जिहादी राहायला लागले. आणि मग त्यांनी त्या पडगा गावाचं नाव बदलून अल शाम ठेवून दिलं. अल शाम म्हणजे गावाचं नावच बदलून टाकलं. तुम्ही अगर जागृत राहिला नाही, तुमचे अगर डोळे योग्य वेळी उघडले नाही, तर एक दिवस तुमच्या सोलापूरचं नाव हे सलामपूर ठेवून देतील आणि तुम्ही काही करू शकणार नाही. ठेवायचं का नाव तुला? मग तुम्हाला जागृत राहायलाच लागेल. जिथं जिथं अतिक्रमण होत असेल तिथे तिथं नजर ठेवायलाच लागेल. आज सकाळपासून विविध लोकांना भेटतोय, सोलापूरमध्ये फिरतोय. एक गोष्ट मला नक्की कळली की उद्या आता मुंबईला गेल्यानंतर 2 कार्यक्रम माझ्या हाताने वाटत आहेत. एक तर तुमच्या या महापालिका आयुक्ताचा आणि प्रशासनाचा, तो सरकारचं नोकर
इथपर्यंत लोकांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे. दिवस रात्र त्याच्यासाठी मेहनत करतायत. दिवस रात्र आपली लोकसंख्या कमी करतायत. त्या लव जिहादच्या निमित्ताने आमच्या हिंदू बहिणींवर वाकड्या नजरेने बघण्याची या साल्यांची हिंमत. तुम्ही सगळेजण अगर जागृत राहिलात तर ह्यांच्यातला एक आमिर खान शाहरुख खान जिवंत ठेवायचं नाही. त्याला सांग तुला काय नाचायचंय ना त्या पठाण पिक्चर मध्ये नाच, इथे नाटकं करायची नाही. हे आमचं हिंदू राष्ट्र आहे. माझ्या कुठल्याही हिंदू बहिणींकडे वाकड्या नजरेने तू पाहशील तर तुझे डोळे काढून त्याच्याने गोट्या